तुर्बे या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड मध्ये 2200 करोड रुपयाचा वेस्ट टू एनर्जी प्रकल्प होणार आहे आणि त्याच प्रकल्पावरून वाद उठलेला आहे। तुम्ही पाहता की शिवसेनेचे सर्व नगरसेवक आज सभागृहामध्ये जात आहेत आणि या ठिकाणी त्यांनी निषेधाचे बॅनर लावलेले आहेत। कचऱ्यामधून मर्सिडीज घेतली जाते अशा प्रकारचा आरोप करण्यात आलेला आहे। कचरा द्या, मर्सिडीज घ्या अशा प्रकारचा थेट आरोप या नगरसेवकांच्या माध्यमातून बीजेपीचे सभागृह नेते आहेत ते सागर नाईक यांच्यावरती करण्यात आलेला आहे। आपण समजून घ्या सर, तुम्ही हे आंदोलन करण्यात आलेलं आहे, काय हे आरोप आहेत, कशासाठी आरोप करण्यात आले? आरोप सरळ सरळ स्पष्ट होतोय। आरोप म्हणजे की एक दिवस अगोदर कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने मर्सिडीज केली जाते आणि दुसऱ्या दिवशी लगेच 24 तासांनी 729 करोडचा टेंडर दिला जातो आणि ती मर्सिडीज कोणाच्या दावणीला बांधलेली गेली असते? पूर्णपणे ती मर्सिडीज त्या दिवसापासून सागर नाईक यांच्या दावणीला बांधलेली गेलेली असते। म्हणजे हे सरळ सरळ हा भ्रष्टाचार दिसूनच येतोय आणि त्याच्या विरुद्ध आम्ही आवाज उचलतो। सर, काय मला कशा प्रकारे हे संपूर्ण चालू आहे काम? लोकांचा जीव गेला तरी चालेल, पण सागर नाईकांना कॉन्ट्रॅक्टरकडून मर्सिडीज पाहिजे म्हणजे पाहिजे, म्हणून ते सारखे सारखे बोलतात आम्ही तिथेच तो प्रकल्प आणू। हा भ्रष्टाचार ओपन झालेला आहे। आज सागर नाईकांनी राजीनामा दिला पाहिजे, त्यांच्यामुळे भारतीय जनता पार्टीचं नाव देखील खराब होत आहे। सर, कशा पद्धतीने म्हणजे मर्सिडीज नक्की काय झालंय? ते रोजचीच गाडी घेऊन येत होते इथे। आम्हा लोकांना एक महिन्यापासून माहित होतं, आम्ही वाट बघत होतो का हे ते पेपर्स कुठे आहेत। नंतर हळूहळू ते सर्व पेपर बाहेर आले, बघतो तो दुसऱ्या दिवशीच वर्क ऑर्डर। म्हणजे हा भ्रष्टाचार असून सुरेश कुलकर्णी साहेबांचं पण जाणून घ्यायचं। याच्यामध्ये ती कंपनी कुठली आहे, कुठल्या कंपनीच्या नावाने ही संपूर्ण गाडी त्यांना माहित आहे सर, कंपनी कुठल्या नावाने गाडी आहे? ती RNB कंपनीच्या नावाने गाडी आहे, त्यांच्या नावाने गाडी आणि गाडी वापरतात हे हा गुन्हा आहे। कायद्यानुसार हा गुन्हा ठरतो आणि ते बोलतात मी घेतली तर काय झाली? सभागृह नेते सार्वजनिक पद आहे, ते अशी कॉन्ट्रॅक्टरकडनं घेऊ शकत नाहीत। तुम्ही न्यायालयात जाणार आहात? 100% जाणार। तुमच्या वार्डामध्ये हा संपूर्ण प्रोजेक्ट होता, कशा पद्धतीने हा तुम्ही विरोध केला आहे? गेल्या 15 वर्षापासून विरोध करतो आम्ही। त्या ठिकाणी फक्त महानगरपालिका जे काही कमिशनर असेल फक्त पिक्चर दाखवतात सभागृहात, आपला हा प्रोजेक्ट असा आहे, हा प्रोजेक्ट तसा आहे। गेल्या वेळेस पण हे प्रोजेक्ट उभा केले त्यावेळेस बोलले होते आमचे गॅसचे NMT गाड्या चालतात, प्रत्येक 100-150 गाड्याला आम्ही दर दिवशी एवढा गॅस पुरवू अशी बोलले होते। त्या ठिकाणी कुठलाच काय होत नाही, फक्त येतात प्रोजेक्ट करतात आणि पैसे घेतात आणि फरार होतात। तुम्ही आता या ठिकाणी कचरा गाड्या थांबवणार, असं आंदोलन करणार, कचरा पूर्ण बंद करणार आहे? मी संपूर्ण ती जर CBG जर वेस्ट टू एनर्जी जर प्रकल्प येत असेल त्या ठिकाणी कुणीही थांबू शकत नाही। ती प्रकल्प बंद करणार म्हणजे बंद करणार 100%। कचरा गाड्या अडवणार? कचरा गाड्या 15 दिवस अडवणार, ज्याला जर टेंडर दिलं 15 दिवसात आम्ही 8 दिवसात ते पूर्ण बंद करणार। नक्कीच आपण पाहतो की कचऱ्यावरून आता नवी मुंबईतलं वातावरण आहे ते तापलेलं आहे आणि जर वेस्ट टू एनर्जी प्रकल्प या ठिकाणी भाजपाने जर राबवला तर मात्र संपूर्णपणे कचऱ्याच्या गाड्या बंद पडू अशा प्रकारचा इशारा शिवसेनेच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई।